हॅलो एव्हरीवन. तर आज होता मदर्स डे स्पेशल. तर आम्ही डिसाईड केलं की दोघा मुलांना कुठेतरी मस्तपैकी फिरायला घेऊन जाऊ. सो आज संडे होता आणि भरपूर गर्दी असणार, त्याच्यामुळे आम्ही डिसाईड केलं की आजूबाजूला कुठेतरी जवळच जाऊ. आम्ही ऑनलाईन सर्च केलं आणि बघितलं की अंबरनाथला एक प्लेस आहे जिथे आम्ही घेऊन जाऊ शकतो. ते ॲक्चुअली तर होतं ट्रॅम्पलिन, बट हिज डॅड वॉज सो स्केअर्ड ना, की त्यांनी सांगितलं की नाही, ते ट्रॅम्पलिन वगैरे मला खूप भीती वाटते. त्याच्यापेक्षा आपण एक नॉर्मलचं जे असेल तिथे घेऊन जाऊ. सो आता आम्ही लिफ्टमध्ये निघालो आणि सेकंड फ्लोअरला होतं जे प्ले झोन होतं आणि आम्ही डिसाईड केलं की 1-2 तास फक्त त्यांना कुठेतरी ठेवू. बाय द टाईम थोडंसं आम्ही चिल करू शकतो. आणि मी हृदयला बोलले की आज मदर्स डे, तर तुला मला काहीतरी गिफ्ट द्यायला लागेल. तो ही सेड, "मम्मा माझ्याकडे पैसे नाहीत, तर मी गिफ्ट कुठून देऊ?" आणि बघा ह्याच्या मागे जर तुम्हाला माहिती असेल तर इथे होतं एक ड्रंक यार्ड, जे खूपच मस्त ठिकाण होतं. बट आम्ही डिसाईड केलं आता नाही, कधीतरी नंतर प्लॅन करू. आणि इथे गेल्या-गेल्या ना मुलांना एवढी एनर्जी आली, आय डोंट नो, बिकॉज रायन जो छोटावाला आहे, तर तो खूपच एक्सायटेड होता. आणि हृदय वॉज लाइक हां, मला पण चालेल, कारण की इट वॉज सच अ गुड प्लेस. आणि 1 तास आम्ही घेतले त्यांचे आणि आज त्यांच्याकडे आता स्पेशली ऑफर पण होती. म्हणजे जे अर्ध्या तासाचे ₹200 आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी फुल 1 आवर दिला. आम्ही एक्सटेंड पण करणार होतो, पण हे लोकं 1 तासात थकून गेले. एकदम उड्या मारून-मारून. जेव्हा आम्ही गेलो होतो ना, तेव्हा ॲक्चुअली तिथे कोणीच नव्हतं आणि तिकडे ऊन होतं. पण जसं आम्ही बाहेर निघालो तशी एवढी गर्दी आली आणि ऑफरमुळे तर भरपूरच लोकं आले. इथे तुम्ही बघाल की हे लोकं किती एन्जॉय करतात. मी थोडेसे मोमेंट्स कॅप्चर केले ह्यांचे आणि ह्यांना खूप एन्जॉय केला. नंतर आम्हाला खूप भूक लागली बिकॉज हे लोकं तर खेळत होते खाऊन-पिऊन, पण आम्ही खूप उपाशी होतो. त्याच्यामुळे आम्ही डिसाईड केलं की आम्ही खाली जे मॅकडी आहे, तिथे आपलं फेव्हरेट मील्स आणि बर्गर्स खाऊ. आणि त्याच्यानंतर आम्ही दोघं निघालो आणि बघा इतकी वेटिंग होती तिकडे आणि फुल गरमी. आय मीन एवढी एसी असून सुद्धा पण एवढी गरमी होती. इथे बघा माझ्या कपाळावर तुम्हाला टिकली दिसत असेल, कारण की आज मी साडीचं शूट केलेलं आणि ते कानातले आणि टिकली तेच घातले आणि मेकअप पण परत केला नाही, टचअप वगैरे काही नाही केला. आणि इथे एवढी भूक लागली होती ना, की तुम्हाला खरं सांगू, माझा बर्गर अर्धा अमितने घेतला. मी त्याच्यासमोर ॲक्टिंग केली, की मला नको आहे, मला भूक नाही लागली. पण त्याची भूक बघून मला माहिती होतं, की ह्याला अजून एक बर्गर लागेल. आणि नंतर आम्ही शोधत होतो गाडी कुठे, गाडी कुठे, कारण की कुठे ठेवलेली लक्षात नव्हती. आणि मुलांचं झाल्यावर आम्ही त्यांना घेऊन गेलो दुसऱ्या मॅकडीमध्ये. बिकॉज तिथे ना थोडंसं व्हेंटिलेशन प्रॉब्लेम मला वाटत होतं आणि थोडंसं अनइझी वाटत होतं. तर ते आदरवाडीला आलो आम्ही परत आणि दोघांना इकडे दोघांची मस्ती चालू झाली आणि डॅडी ओरडत होते आणि मी ते रेकॉर्ड करत होते त्यांचे मोमेंट्स, कारण की हे मोमेंट्स आहेत ना, हे आपल्याला लहानपणीच दिसतात आणि आपण त्यांना जेव्हा मोठं होऊन दाखवतो तेव्हा असं वाटतं, अरे बाबा आम्ही असं काही केलंच नव्हतं, आम्ही असं नव्हतो. सो माझ्याकडनं जेवढे मोमेंट्स कॅप्चर होतात ना गाईज, मी तेवढे सगळे करते. हे बघा कसा घाबरला तो. आता मोठे होऊन ह्याला दाखवेन, बघ तुला डॅडीने असं मारलेलं. तो बघा असं दाखवतोय सभ्य, पण तो अजिबात नाहीये. तो खूप नटखट, खूप नटखट आहे. त्याच्यानंतर आम्ही ऑर्डर केलेले मुलांची मील, कारण की आम्ही ऑलरेडी खाल्लं होतं. आणि हृदयला ना मँगोज खूप आवडतात, तर त्याच्यासाठी आम्ही मँगोचं डेझर्ट ऑर्डर केलं. आणि हे बघा यांचं दोघांचं चालूच आहे. हे दोघं खूप भांडतात, तेवढंच एकमेकावर भरपूर प्रेम करतात. आणि हृदय आणि रायनचे तर विचारू नका. त्याच्यानंतर थोडेसे फ्राईज खाल्ले, पण त्याला काही जास्त आवडले नाही. हृदयने सगळं एन्जॉय करून टाकलं. शेवटी घरी निघाली मी, तेव्हा मला त्याला जाऊन खिचडी भात लावावाच लागला. कारण की त्यांनी फक्त एक आईस्क्रीम खाल्लेलं. म्हणजे बघा, बाहेर जावो आपण, काही ऑर्डर करू, तरी घरचं खायला लागतंच. घरी जाऊन कामं करायला लागतात. सो मी आज माझा व्लॉग इथे एंड करते. हे बघा आम्ही निघालोय परत घरी जायला. अँड बाय बाय. टेक केअर. भेटूया नेक्स्ट टाईम. सी यू ऑल. फॉलो मी.